एव्हरीवन, आय एम सानिया. तर चला आपण या पुस्तकातील 3rd चॅप्टरला सुरुवात करूया. तर चला बघूया पुढे ह्या चॅप्टरमध्ये काय दिले आहे. तुम्ही ज्यांचं स्वप्न पाहिले. ह्या चॅप्टरचे नाव आहे दूरदृष्टीचे अध्यापक आणि वैज्ञानिक. तुम्ही ज्यांचं स्वप्न पाहिले किंवा जी गोष्ट तुम्ही करू शकता त्याची सुरुवात लगेच करा. धाडसामध्ये एक जादू आहे, ताकद आहे आणि सृजनशीलता देखील आहे. सुरुवात करा. हे कोट गोथे यांनी लिहिलेले आहे आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 3rd चॅप्टरमध्ये हे समाविष्ट केले आहे. तर चला बघूया येथे पुढे काय लिहिले आहे. इतरे जण जी स्वप्न पाहतात ती प्रत्यक्षात साकार करायला उद्युक्त करण्याची असामान्य ताकद ज्या देशातल्या असामान्य माणसांमध्ये असते. देश हा आपल्यापेक्षा कितीतरी मोठा आहे याची जाणीव त्यांना असते आणि एकाच वेळी हजारोंना ते त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेचा विचार करायला लावू शकतात. डिसेंबर 2000 मी अध्यापक रत्न टी तोताद्री अय्यंगर यांच्या जन्मशताब्दी समारंभाला गेलो होतो. मी तिरुचिरापल्लीच्या सेंट जोसेफ महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. 1954 मी विद्यार्थी दशेत असताना टी तोताद्रे अय्यंगर आमच्या महाविद्यालयात प्राध्यापक होते. शुचिर्भूत चेहऱ्याचे श्री अय्यंगर शास्त्र शाखेतल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातल्या विद्यार्थ्यांना शिकवायचे. महाविद्यालयाच्या व्हरांड्यांमधून इकडे तिकडे फिरणारे श्री अय्यंगार मला स्पष्ट आठवतात. आम्ही सगळी मुलं त्यांच्याकडे आदराने पाहायचो कारण ते खऱ्या अर्थाने आमचे गुरु होते. त्यांच्या व्यक्तिमत्वांमधून ज्ञानाचा ते झनपुंज प्रकाश दृग्गोचर व्हायचा. त्याच सुमारास बीजगणित तज्ज्ञ श्रीनिवासन आम्हाला गणित शिकवायचे. प्राध्यापक टी अय्यंगर यांच्याविषयी श्रीनिवासन अत्यंत आदराने बोलत. इतकंच नव्हे तर शास्त्र शाखेत शिकणाऱ्या प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अय्यंगार सरांच्या अध्यापन वर्गाचे नियोजनही ते करीत. अशा काही अध्यापन वर्गांना हजर राहण्याची संधी मला लाभली. प्रामुख्याने बीजगणित आणि सांख्यिकी विषयाच्या तासांना मी हजर होतो. आम्ही शास्त्र शाखेच्या पहिल्या वर्षाला असताना बीजगणित तज्ज्ञ श्रीनिवासन सेंट जोसेफ महाविद्यालयाच्या मॅथेमॅटिक्स क्लब्सच्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांचा एक वेगळा गट तयार करीत आणि या गटाला श्री अय्यंगार सातत्याने मार्गदर्शन करीत. 1952 त्यांनी भारतीय प्राचीन गणित आणि खगोलतज्ञ या विषयावर अध्यापनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. ते 1 तासभर बोलत होते. त्यांचे ते भाषण मला लख्ख आठवतंय. त्या प्राचीन गणितज्ञ विषयी माझे विचार मी तुम्हाला ऐकवतो. प्राध्यापक अय्यंगारांमध्ये त्यांचे काही गुण मला माझ्या पद्धतीनं दिसून आले होते. इसवी 446 त्यावेळी कुसुमपुरा सध्याचा पटना इथं जन्माला आलेले आर्यभट्ट हे गणित आणि खगोलतज्ञ होते. त्या काळी प्रचारात असलेलं गणितीय ज्ञान किंवा गणिताचा श्वास म्हणजे आर्यभट्टम या ग्रंथाचे 2 खंड जेव्हा त्यांनी लिहून पूर्ण केले तेव्हा फक्त 23 वर्षांचे होते. या खंडामध्ये अंकगणित, बीजगणित, त्रिकोणमिती आणि अर्थातच खगोलशास्त्र याचं विवेचन आहे. त्रिकोण आणि वर्तुळ यांच्या क्षेत्रफळाचं सूत्र या ग्रंथात दिलेलं असून गोल आणि पिरॅमिडचा आकार काढण्याचा प्रयत्न या ग्रंथात केलेला दिसतो.
वर्तुळाचा परिघ आणि त्याचा व्यास याचं गुणोत्तर म्हणजे पाय हे आर्यभट्टांनीच प्रथम शोधून काढलं. त्यांनी पायची किंमत 31,416 पर्यंत काढली होती. या असामान्य भारतीय गणितज्ञाच्या स्मृतिप्रित्यर्थ भारताने 1975 मध्ये पहिला उपग्रह आकाशात सोडला. त्याला आर्यभट्ट असे नाव दिले. थँक्यू फ्रेंड्स. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या एखाद्या पुस्तक वाचणाऱ्या मित्रासोबत जरूर शेअर करा. कारण माझ्यामुळे 1% जर त्यांच्या लाईफमध्ये सकारात्मकता वाढली किंवा त्यांच्या ज्ञानात भर पडली तर मला खूप खुशी होईल. थँक्यू.